हे जर आपण लक्षात घेतलं तर आधुनिक भारतामध्ये सर्वाधिक वेटेज भारतीय राष्ट्रीय चळवळ, जर महाराष्ट्राचा विषय संदर्भ बघितला तर या महाराष्ट्राच्या विषय संदर्भाला जास्तीत जास्त महत्व आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला अनुक्रमणिका दाखवतो. अनुक्रमणिकेमध्ये कोणते कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत बघा. किंवा या पुस्तकासोबत अनिल कठारे सरांच्या या पुस्तकासोबत जर तुम्ही गाठाळ सरांचं पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक आणि टॉपिकची लिस्ट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत असतील. किंवा तुम्ही असंही करू शकता, तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या मायक्रो नोट्स आहेत किंवा क्यू कार्ड्स आहेत तुम्ही असे याच्यामध्ये बनवू शकता. अनेक प्रश्न तुम्हाला याच्यातून तयार करता येतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये. राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षा या जवळ आलेल्या आहेत. तुमचा सगळ्यांचा आपला वैयक्तिक अभ्यास सुरू असेल अशी मी अपेक्षा करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये इतिहास घटकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मागच्या 10 वर्षाच्या पॅटर्नचं मायक्रो अनालिसिस करून अत्यंत महत्त्वाच्या टॉपिक्स, अतिसंभाव्य टॉपिक्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाय स्कोरिंग टॉपिक्सची आपण चर्चा करणार आहोत. बऱ्याच वेळेला असं होतं मित्रांनो की इतिहास हा घटक जो आहे हा तसा वरवर पाहता आपल्याला खूप सोपा वाटतो. म्हणजे ज्या घटना आहेत त्या आपण वाचून घेतल्या, त्याच्यामधले जे नेते होते, नेते मंडळी होती त्यांची नावं वाचून घेतली की आपल्याला सगळं झालेलं आहे असं वाटतं. परंतु जेव्हा आपण आयोगाचे प्रश्न बघतो तेव्हा आपलं डोकं भांबावतं, तारे जमीन पे होण्याची अवस्था येते. कारण की जे प्रश्न असतात ते काही काही प्रश्न असे विचारले जातात की नेमकं कोणतं पुस्तक याच्यासाठी आपण वाचावं, नेमकं कोणत्या पुस्तकातून हा प्रश्न घेतला असेल, असं भरपूर आपल्याला कन्फ्युजन होतं. आपण जे पुस्तकं वाचतो, स्टेट बोर्डाचे पुस्तकं असेल, ग्रोवर सरांचं पुस्तक असेल, कठारे सरांचं पुस्तक असेल, गाठाळ सरांचं पुस्तक असेल, तर हे लिमिटेड सोर्सेस आपण वापरतो. तरी सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की हे प्रश्न याच्यापेक्षा बाहेरून विचारले गेलेले आहेत. तर मग मागच्या 10 वर्षाचा पॅटर्न जर आपण समोर ठेवला तर कोणते कोणते टॉपिक्स अत्यंत महत्त्वाचे आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं जे सगळ्यांचं आवडीचं पुस्तक आहे, अनिल कठारे सरांचं पुस्तक आहे, या पुस्तकाचं लाईव्ह वाचन मी तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि तुम्हाला दाखवणार आहे की याच्यातले कोणते कोणते चॅप्टर्स महत्त्वाचे आहेत, कोणते कोणती पानं महत्त्वाची आहे, या पुस्तकाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घ्यावा हेही मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे खूप काळजीपूर्वक हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला 100% याचा राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन परीक्षेमध्ये याच्यामध्ये तुमचा फायदा होणार आहे. तर मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर पटकन या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि स्वप्नासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर आपण सगळ्यात पहिले अभ्यासक्रमाची चर्चा करूयात. राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर क्रमांक 1 मध्ये जो इतिहासाचा अभ्यासक्रम आहे तो आपण बघूयात. म्हणजे एकदा अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर आपल्याला पुढची जी तयारी आहे ती सोपी जाणार आहे. आता तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर इतिहास घटकाचा अभ्यासक्रम आहे. काय अभ्यासक्रम आहे नीट वाचा. भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास. आता पूर्व परीक्षेमध्ये जर आपण इतिहासाचे प्रश्न बघितले तर 15 ते 16 प्रश्न हे इतिहासावर विचारले जातात. तर आता हे जे 15 ते 16 प्रश्न आहेत हे कोणत्या कोणत्या घटकांवर विचारले जातात. जर सिलेबस जर तुम्ही बघितला, सिलेबसची फोड केली तर तुम्हाला 2 मुख्य घटक पाहायला मिळतात. ते म्हणजे भारताचा इतिहास, त्यामध्ये 3 घटक आहेत. प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास. याचे जे कालखंड आहे ते पण दिलेले आहेत. म्हणजे 2000 BC पासून तर 750 AD पर्यंत आपण बघितलं तर प्राचीन भारताचा इतिहास आहे. त्यानंतर 750 AD ते 1857 AD मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे आणि 1857 ते 1947. आणि पुढे जर आपण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला त्याच्याबद्दल आपण कधीतरी नंतर बोलू. परंतु पूर्व परीक्षेसाठी जो महत्त्वाचा इतिहास आहे तो म्हणजे 1857 ते 1947. आता यापैकी प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत याच्याबद्दल आपण कधीतरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. आणि आधुनिक भारताचा जो भाग आहे 1947 नंतरचा, स्वातंत्र्यानंतरचा, तो आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये आहे. त्याच्यामुळे त्याचीही चर्चा आपण इतर कुठल्या तरी व्हिडिओमध्ये करूयात. आणि त्यासोबतच आपल्याला काय दिलेलं आहे तर भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास 1885 ते 1947. याचा अर्थ काय मित्रांनो, भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास अशा पद्धतीची सिलेबसची मांडणी करण्याचा हेतू असा आहे
जर तुम्ही आयोगाचे मागच्या 10 वर्षाचे प्रश्न बघितले तर अर्धे प्रश्न हे आपल्याला भारतीय राष्ट्रीय चळवळीवर विचारले जातात. म्हणजे विशेष करून 1885 पासून तर 1947 पर्यंतचा जो इतिहास आहे त्यावर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न आलेले दिसतात. आणि जे उरलेले प्रश्न आहेत म्हणजे अर्धे जे प्रश्न आहेत ते भारताचा इतिहासमध्ये प्राचीन भारत असेल, मध्ययुगीन भारत असेल आणि आधुनिक भारत अशा पद्धतीने आपल्याला वेटेज जे आहे ते डिव्हाइड करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जवळजवळ अर्ध वेटेज हे भारतीय राष्ट्रीय चळवळीचं आहे आणि जवळजवळ अर्ध वेटेज प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि एकंदर आधुनिक भारताचं वेटेज आहे. मग हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला कळणार आहे की भारतीय राष्ट्रीय चळवळीला किती महत्व आहे. आणि ह्यासोबतच महाराष्ट्राचा विशेष संदर्भ देखील आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मग प्राचीन भारत असो, मध्ययुगीन भारत असो, आधुनिक भारत असो आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ असो, या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राचा जो विशेष संदर्भ आहे, तुम्ही जर अलीकडच्या काळामध्ये पॅटर्न बघितला असेल तर ज्या महत्त्वाच्या घटना आहेत, स्वदेशी चळवळ असेल, चले जाव चळवळ असेल, सविनय कायदेभंग चळवळ असेल किंवा असहकार आंदोलन असेल, तर जुन्या पॅटर्नमध्ये काही वर्ष अगोदर ठळक गोष्टींवर प्रश्न विचारले जायचे. या ज्या चळवळी आहेत, ही जी आंदोलनं आहेत, यांच्यामध्ये जे प्रमुख नेते आहेत, पहिल्या फळीतले नेते आहेत, यांच्याबद्दल प्रश्न विचारले जायचे. पहिल्या फळीतले नेते म्हणजे काय, महात्मा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, यांच्यावर प्रश्न विचारले जायचे. परंतु अलीकडच्या काळामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले जे नेते आहेत, ज्यांच्याबद्दल आपण जास्त वाचत नाही किंवा ज्यांच्यावर फोकस केला जात नाही इतिहासाच्या पुस्तकांमध्ये, अशा लोकांवर, अशा नेत्यांवर फोकस करून आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग हे जर आपण लक्षात घेतलं तर आधुनिक भारतामध्ये सर्वाधिक वेटेज भारतीय राष्ट्रीय चळवळ, जर महाराष्ट्राचा विशेष संदर्भ बघितला तर या महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाला जास्तीत जास्त महत्व आहे. तर आपण आता पुस्तकाकडे वळूयात आपल्या. तर हे तुमच्या समोर पुस्तक मी आज घेऊन आलेलो आहे, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. अनिल खटारे सरांचं पुस्तक आहे, जुनं एडिशन आहे. परंतु आज याच पुस्तकाच्या सहाय्याने मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा, कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला समजून सांगणार आहे. अनिल खटारे सरांचं पुस्तक आता लेटेस्ट पण आलेलं आहे मार्केटमध्ये. कधीतरी इतर व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दलही मी तुम्हाला समजून सांगेल. बऱ्यापैकी जर आपण बघितलं तर बऱ्याच मुलांकडे हे जुनं एडिशन आहे. तर त्यामुळे या पुस्तकाच्या आधारावर मी तुम्हाला समजून सांगणार आहे. जर तुमच्याकडे नवीन एडिशन असेल तर नवीन एडिशन आणि जुनं एडिशन याच्यामध्ये काही विशेष असा फरक नाही आहे, कारण की चॅप्टर हेच आहेत. नवीन एडिशनमध्ये काही एक्स्ट्रा चॅप्टर्स ॲड केलेले आहेत, काही एक्स्ट्रा माहिती, उदाहरणार्थ महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जो टॉपिक मेन्सला आहे, मुख्य परीक्षेला आहे, तो सुद्धा या नवीन पुस्तकामध्ये त्यांनी ॲड केलेला आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला अनुक्रमणिका दाखवतो. अनुक्रमणिकेमध्ये कोणते कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत बघा. पहिला जो प्रकरण आहे, प्रत्येक चॅप्टरचं महत्त्व ते मी तुम्हाला सांगणार आहे की या पुस्तकाचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घ्यायचा. बघा, पहिला जो प्रकरण आहे तो आहे महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास. यामध्ये महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती, महाराष्ट्राचा ऐतिहासिक मागोवा, सामाजिक व सांस्कृतिक विकास आणि ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा असा याच्यामध्ये आहे. मग हा जो पहिलं प्रकरण आहे, हे पहिलं प्रकरण तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये जास्त उपयोगाचं आहे. ठीक आहे. याचा पूर्वपरीक्षेमध्ये असा विशेष असा काही उल्लेख किंवा याचं महत्त्व तुम्हाला मिळणार नाही. असंही भौगोलिक स्थिती, भौगोलिक परिस्थिती ही तुम्ही भूगोलामध्ये वाचणारच आहात, त्यामुळे एरवी तुम्हाला ही माहिती तुमच्या वाचनामध्ये येणारच आहे. त्यामुळे जर तुम्ही हा चॅप्टर सोडला जरी पूर्वपरीक्षेसाठी तरी चालणार आहे, कारण की ऐतिहासिक मागोवा जर बघितला, सामाजिक सांस्कृतिक विकास बघितला, तर ही ओव्हरऑल माहिती आहे. महाराष्ट्राचं याच्यामध्ये इंट्रोडक्शन करून दाखवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हा चॅप्टर सोडला तरी चालणार आहे. प्रकरण दुसरं बघा, 19व्या शतकाच्या प्रारंभ काळातील महाराष्ट्र. मग महाराष्ट्रामध्ये सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय सुधारणा कशा झालेल्या आहेत, काय सामाजिक परिस्थिती होती, धार्मिक परिस्थिती काय होती, आर्थिक परिस्थिती काय होती, राजकीय परिस्थिती काय होती, या सर्व गोष्टी या सेकंड चॅप्टरमध्ये दिलेल्या आहेत. तर इथे जर काही नेत्यांची नावं असतील, काही समाजसुधारकांची नावं असतील,
तर त्या अनुषंगाने हा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर होतो, प्रकरण दुसरं. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे ब्रिटिश सत्तेचे प्रारंभीचे स्वरूप. आता हे अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. याच्यामध्ये प्रशासन, शिक्षण, मुद्रण, वृत्तपत्रे, ख्रिश्चन धर्मप्रचारकांचे कार्य, ही सगळी जी माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये शैक्षणिक क्षेत्राचा विकास असेल, मुद्रणचा विकास असेल, त्यानंतर वृत्तपत्रांचा विकास असेल, मग त्याच्यामध्ये भारतीय वृत्तपत्र असतील किंवा इंग्रजी वृत्तपत्रे असतील, तर अशा प्रकारची सगळी माहिती या तिसऱ्या प्रकरणामध्ये दिलेली आहे. ही वाचणं अत्यंत गरजेचं आहे. आता थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला हे प्रकरण ओपन करून दाखवीन आणि या प्रकरणामध्ये नेमकं कोणते कोणते टॉपिक्स महत्त्वाचे, नेमकं तुम्ही काय वाचलं पाहिजे, काय अवॉइड केलं पाहिजे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा मित्रांनो, पुढचा जो चॅप्टर आहे प्रकरण 7वा, महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ. आता पुन्हा हे कंटिन्युएशनमध्ये आहे. गोपाळकृष्ण गोखले व मवाळवादी, बाल गंगाधर टिळक व जहाल राजकारण, क्रांतिकारी चळवळ, स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे कार्य. आता जशी जशी महाराष्ट्राची किंवा आपल्या भारताची स्वातंत्र्य चळवळ किंवा भारतीय राष्ट्रीय चळवळ जशी जशी आता पुढे चाललेली आहे, तसं तसं त्याच्यातलं महाराष्ट्राचं योगदान अधोरेखित होतं आहे. महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत यांच्याबद्दलचं जे कार्य आहे ते इथे डिस्कस केलं जात आहे. तर त्याच्यामुळे हाही चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला सोडून चालणार नाही आहे. ठीक आहे, तर त्यामुळे हे तुम्ही बघायचं आहे. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ, महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी चळवळ कशी होती, महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते क्रांतिकारक होते, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे नुसतंच तुम्हाला पुणे आणि मुंबईवर फोकस करायचं नाही आहे, तर अमरावतीसारखी जागा असेल, जळगाव असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, तर इथे कोण कोण नेते मंडळी होते, कोल्हापूरसारखं ठिकाण आहे, सातारासारखं ठिकाण आहे. इथून प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून आपल्याकडे स्वातंत्र्य सेनान्यांचं उदाहरणं आहेत. जर आपण साताऱ्याचं उदाहरण बघितलं तर प्रतिसरकार आहे, क्रांतिसिंह नाना पाटील. तर आणि क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्यावरही आपल्याला प्रश्न विचारण्याची संभावना आहे. त्यामुळे हे प्रकरणसुद्धा आपण सोडायचं नाही आहे. हे प्रकरणसुद्धा व्यवस्थित तुम्ही वाचायचं आहे. त्यानंतर सामाजिक चळवळ, मग याच्यामध्ये ब्राह्मणेतर चळवळी, त्याच्यामध्ये राजर्षी शाहू महाराज, केशवराव जेधे. मी तुम्हाला एक टॉपिकची लिस्ट दाखवतो, ती तुम्ही बघा. जर इथे मी PPT पण तुम्हाला दाखवतो आहे, त्यामध्ये तुम्हाला टॉपिकची लिस्ट दिसत असेल. तुम्हाला या ठिकाणी पुस्तक आणि टॉपिकची लिस्ट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत असतील. तर जसं हे जे चॅप्टर्स आहेत, महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ, सामाजिक चळवळ, हे चॅप्टर्स आपण इथे वाचतो आहे. त्यासोबतच जर तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास बघितला तर 1857च्या उठावापासून पुढे काय काय येतंय बघा. 1857चा उठाव आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही ब्रॅकेटमध्ये महाराष्ट्राचा विशेष संदर्भ हे गृहीत धरायचं. याच्यावर प्रश्न येणार आहे. राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रीय चळवळ हे आपल्याला कोणत्या चॅप्टरमध्ये पाहायला मिळतं, तर बघा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना व महाराष्ट्र हे प्रकरण 6वं आहे. प्रकरण 6व्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. त्यानंतर स्वदेशी चळवळ, खिलाफत चळवळ, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग चळवळ, सायमन विरोधी चळवळ, चलेजाव चळवळ, या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राचं काय योगदान आहे, महाराष्ट्र इथे कुठे आहे, महाराष्ट्रामधले कोणते कोणते नेते, कोणते कोणते कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी होते, हे आपल्याला बघायचं आहे. शेतकऱ्यांचे उठाव, त्यांची चळवळी, त्याच्यानंतर मग रामोशांचा बंड असेल, भिल्लांचा बंड असेल, याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. मग त्यासोबतच समाज सुधारणा चळवळी, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज. आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की एका चॅप्टरमध्ये ही सगळी माहिती तुम्हाला मिळणार नाही. चॅप्टर्स हे वेगवेगळे क्लब केलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने याची मांडणी आहे. तुम्हाला आता उदाहरणार्थ जर तुम्ही प्रकरण दुसरं बघितलं तर याच्यामध्येही सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीबद्दल सांगितलेलं आहे या दुसऱ्या प्रकरणामध्ये. त्यानंतर जर प्रकरण 4थं बघितलं तर त्याच्यामध्ये काही समाजसुधारकांची नावं आहेत, त्यांच्याबद्दलची माहिती आहे. आणि पुन्हा इथे प्रकरण 8 याच्यातही सामाजिक चळवळी आहेत. मग यामध्ये तुम्हाला इथे ब्राह्मणेतर चळवळी आणि याच्यामध्ये राजर्षी शाहू महाराज, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर, भास्करराव जाधव यांचा उल्लेख पाहायला मिळतो. दलित चळवळ असेल तर त्याच्यामध्ये
महर्षी विठ्ठलरामजी शिंदे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षण क्षेत्र असेल तर कर्मवीर भाऊराव पाटील व डॉक्टर पंजाबराव देशमुख. शेतकरी आणि कामगार चळवळी, हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम व मराठवाडा. आता हा ॲक्च्युली 9वा चॅप्टर आहे. तर हा संपूर्ण प्रकरण 8वं प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. हे वाचणं खूप महत्त्वाचं आहे. हा चॅप्टर तुम्ही सोडायचाच नाही आहे. हे पुस्तकच तुम्ही सोडायचं नाही आहे. तुम्ही इतर कुठलं पुस्तक वाचत असाल, स्टेट बोर्ड तुम्ही कव्हर केलेलेच आहेत अशी मी अपेक्षा करतो. त्यासोबतच तुम्ही ग्रोव्हर अँड ग्रोव्हर जर केलं असेल तर खूपच चांगलं, खूपच बेस्ट आहे. किंवा या पुस्तकासोबत अनिल कठारे सरांच्या या पुस्तकासोबत जर तुम्ही गाठाळ सरांचं पुस्तक वाचलं असेल तर ते पण बेस्ट राहणार आहे. कारण की त्यामध्ये देखील तुम्हाला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ, महाराष्ट्रातील चळवळी, स्वातंत्र्य चळवळीमध्ये महाराष्ट्राचं काय योगदान आहे याबद्दल तुम्हाला भरपूर मुद्दे मिळतील. तुम्ही जर मला कमेंट करून सांगितलं तर अशाच पद्धतीने गाठाळ सरांच्या पुस्तकाचं रिव्ह्यू पण मी तुमच्यासाठी घेऊन येईल. सो आता मी तुम्हाला एक चॅप्टर काढून दाखवतो आणि हा चॅप्टर कशा पद्धतीने वाचायचा आहे, कोणती माहिती महत्त्वाची आहे ही तुम्हाला मी सांगणार आहे. आता उदाहरणार्थ पहिला दुसरा चॅप्टर मी काही घेत नाही. 19व्या शतकातील महाराष्ट्र, याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय अशी सगळी परिस्थिती दिलेली आहे. तिसरं जे प्रकरण आहे बघा, प्रकरण तिसरं, ब्रिटिश शिक्षण, मुद्रण आणि वृत्तपत्रे. मग आता याच्यामध्ये बघा प्रत्येक क्षेत्राचं याच्यामध्ये त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. मुंबई इलाखा, आता जिथे जिथे महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आहे इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. मुंबई इलाख्याबद्दल इथे दिलेलं आहे. एल्फिन्स्टनचे प्रशासन, लॉर्ड एल्फिन्स्टननी काय काय सुधारणा केल्या, प्रशासन आणि विभागणी. आता जो गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरायचा जो घटक आहे त्यामध्ये कोणत्या गव्हर्नर जनरलनी, कोणत्या व्हॉइसरायनी काय काय सुधारणा केल्या असे बारीक सारीक प्रश्न विचारले जातात पूर्व परीक्षेमध्ये. तर ही सुद्धा माहिती तुम्हाला या पुस्तकांमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रशासकीय विभागणी, जिल्हा प्रशासन, म्हणजे त्या काळचं एकंदर प्रशासन कसं होतं ही सगळी माहिती तुम्हाला याच्यात दिलेली आहे. आता बघा एल्फिन्स्टनची कायदे संहिता, पोलीस यंत्रणेची उभारणी वगैरे हे सगळे टॉपिक्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. ब्रिटिश शासनाचं स्वरूप कसं होतं, ब्रिटिश महसूल व्यवस्था कशी होती, महसूल सुधारणा कशा होत्या. उदाहरणार्थ रयतवारी पद्धत असेल, रयतवारी पद्धतीचे गुण, रयतवारी पद्धतीतील दोष, रयतवारी पद्धतीचे परिणाम. आता याच्यामध्ये सगळे विधानं दिलेले आहेत आणि हेच विधानं घेऊन आयोग प्रश्न तुम्हाला विचारतं. त्यामुळे याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रशासनास उपयोगी ज्या काही सुधारणा आहेत त्या कोणत्या कोणत्या केल्या, ब्रिटिश पूर्व काळातील शिक्षण, कंपनीचे शिक्षण विषयक धोरण, कशा पद्धतीने शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं भारतामध्ये, ही सगळी माहिती तुम्हाला या चॅप्टरमध्ये पाहायला मिळेल. मी थोडंसं पुढे जातो. आता चार्ल्स वूडचा खलिता आहे, हंटर शिक्षण आयोग आहे, हे सगळे मुद्दे या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत. ते खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढे वृत्तपत्र आहेत, साप्ताहिका आहेत किंवा नियतकालिका आहेत, यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातात. उदाहरणार्थ मुद्रण आणि वृत्तपत्रे हा टॉपिक इथे दिलेला आहे पान नंबर 107 तर अर्थातच ही जुनी एडिशन आहे, नवीन एडिशनमध्ये पान नंबर बदलला असेल, परंतु मुद्रण आणि वृत्तपत्रे हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. मग आता महाराष्ट्रातील वृत्तपत्रे, सगळ्या महत्त्वाच्या वृत्तपत्रांची इथे यादी दिलेली आहे. मग दर्पण असेल, 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. तर अशा पद्धतीची जी माहिती आहे ती लक्षात घ्या. प्रभाकर आहे, ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, शतपत्रे, इंदुप्रकाश, अरुणोदय, नेटिव्ह ओपिनियन, दीनबंधू, सुधारक, निबंधमाला, केसरी, ज्ञानसिंधू आणि जे काही इंग्रजी वृत्तपत्र आहे त्यांच्याबद्दल पण माहिती दिलेली आहे. सगळी माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. मी तर म्हणतो की प्रत्येक ओळ आणि ओळ, प्रत्येक शब्द आणि शब्द तुम्ही नीट वाचला पाहिजे, त्याचं पाठांतर केलं पाहिजे, त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे. कारण की ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. याच्यावर वारंवार प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आता जर 15 प्रश्न असतील आणि या 15 प्रश्नांपैकी एक 3 प्रश्न हे पुस्तकाबाहेरून म्हणा किंवा अवकाशातून म्हणा, कुठूनही विचारू द्या, परंतु जे 12 प्रश्न आहेत हे तरी तुमच्या हातामध्ये आहेत. त्यामुळे किमान ते तरी तुमचे कव्हर झाले पाहिजे, ते तरी तुम्हाला टार्गेट करता आले पाहिजे. जे सगळ्यांना टार्गेट करता येतात, जे सगळ्यांना येतात,
ते तुम्हाला तरी ॲटलिस्ट आले पाहिजे, ते तुम्हाला तरी किमान जमले पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे उदाहरणं मी तुम्हाला देतो आहे. मी काही पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचून दाखवणार नाही. हे 6वं प्रकरण आहे, प्रारंभिक राष्ट्रीय संघटना. यामध्ये बॉम्बे असोसिएशन, पुणा सार्वजनिक सभा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना व महाराष्ट्र भारत सेवक समाज. तर हे जे टॉपिक्स आहेत, हे इतके व्यवस्थितपणे याच्यात हाताळलेले आहेत. सगळी महत्त्वाची माहिती तुम्हाला याच्यात मिळते. तुम्ही जर मागील 10 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस केलं, तर भरपूर प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत, की जे याच्यातून डायरेक्ट विचारलेले आहेत. आता उदाहरण सांगायचं झालं तर आता हे बघा, इथे मी क्यू म्हणून इथे टिकमार्क करून ठेवलेलं आहे. हे निवेदन म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील पहिले पान ठरते. आता कोणते निवेदन? तुम्हाला जर असा प्रश्न विचारला, की खालीलपैकी कोणते निवेदन किंवा खालीलपैकी कोणती गोष्ट भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील पहिले पान ठरते, तर यामध्ये ब्रिटिश इंडिया असोसिएशनने ब्रिटिश पार्लमेंटला एक निवेदन लिहिलं होतं. पहिलं निवेदन होतं ते 1853 मध्ये. त्यामध्ये अनेक विनंत्या होत्या, अनेक सुधारणा होत्या. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं जे धोरण होतं, त्या संबंधितल्या ज्या तक्रारी होत्या, त्याच्याबद्दल उल्लेख होता. तर अशा पद्धतीचे बरेच प्रश्न तुम्हाला याच्यात पाहायला मिळतील. आता दुसरं उदाहरण जर आपण बघितलं याच्यामध्ये, तर ब्रिटिश पार्लमेंटने नेमलेल्या फायनान्स कमिटी पुढे साक्ष देण्यास नौरोजी फर्दुंजी यांची नियुक्ती झाली. मग आता ह्याच फॅक्टला, ह्याच वाक्याला घेऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो, की ब्रिटिश पार्लमेंटने नेमलेल्या फायनान्स कमिटी पुढे खालीलपैकी कोणी साक्ष दिली? तर अशी भरपूर माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. भरपूर संभाव्य प्रश्न तुम्हाला याच्यातून काढायला मिळणार आहे. तुम्ही जर अभ्यास केला, तर तुम्ही नीट या गोष्टींचं वाचन केलं, तर भरपूर संभाव्य प्रश्न तुम्हाला याच्यातून दिसणार आहेत. उदाहरणार्थ आता बघा, वा जोशी यांनी दुष्काळावर उपाययोजना म्हणून दुष्काळ समिती नेमण्याचा आग्रह सरकारकडे धरला होता. त्यानुसार सरकारने दुष्काळ समिती नेमली आणि या समितीचे अध्यक्ष केरड होते. ठीक आहे. तर आज समितीचे अध्यक्षही विचारले जातात. ती समिती कोणी स्थापन केली, कधी स्थापन केली आणि सभेच्या वतीने या समितीसमोर जोशींनी साक्ष दिली. तर तेव्हा त्यांनी पुढील सूचना केल्या. मग आता कोणत्या समितीसमोर कोणी साक्ष दिली आणि त्यांनी काय काय विनंती केली होती, काय काय तथ्य त्यांनी त्या समितीसमोर मांडले होते, जसं वेल्बी कमिशन समोरची साक्ष असेल किंवा हंटर कमिशन समोरची साक्ष असेल, याच्यावर आपल्याला मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक प्रश्न दिसतात. तर या पद्धतीने तुम्ही अगदी जे चॅप्टर्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, जे निवडक चॅप्टर्स आहेत पूर्वपरीक्षेसाठी, ते चॅप्टर्स तुम्ही अगदी बारकाईने वाचायचे आहेत आणि नोट डाऊन ते त्यातलं अंडरलाईन करायची आहे. त्याच्यातले जे फॅक्ट्स आहेत त्याच्यावर नोट्स तुम्ही काढायच्या आहेत. किंवा तुम्ही असंही करू शकता, तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या मायक्रो नोट्स आहेत किंवा क्यू कार्ड्स आहेत, तुम्ही असे याच्यामध्ये बनवू शकता. अनेक प्रश्न तुम्हाला याच्यातून तयार करता येतील. याच्यामध्ये तुम्हाला मागील वर्षांमध्ये विचारलेले अनेक फॅक्ट्स दिसतील, की ज्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्यासोबतच अनेक संभाव्य प्रश्न बनू शकतील असेही फॅक्ट्स तुम्हाला याच्यातून दिसणार आहेत. उदाहरणार्थ, स्त्रियांच्या दर्जासंबंधी आपले विचार महात्मा ज्योतिबा फुलेंनी कोणत्या पुस्तकात मांडले आहेत? तर असं उत्तर सत्सार 1 आणि 2 असं याचं उत्तर आहे. मग तुम्हाला हाच प्रश्न येईल आणि याच्यामध्ये महात्मा फुलेंनी लिहिलेल्या 3 इतर पुस्तकांची नावं याच्यामध्ये जोडतील आणि करेक्ट ऑप्शन तुम्हाला निवडायला लावतील. सतशील आणि सत्यशोधक साध्विनी असे म्हणत कोणाच्या विद्वत्तेचा गौरव फुलेंनी केला? उत्तर आहे पंडिता रमाबाई. आता महात्मा ज्योतिबा फुले आणि पंडिता रमाबाई यांना जोडून हा प्रश्न विचारलेला आहे, की महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचं कौतुक केलं होतं. काय म्हणून? तर सतशील आणि सत्यशोधक साध्विनी. सो हे उद्गार महात्मा ज्योतिबा फुलेंनी कोणाबद्दल काढले असाही प्रश्न येऊ शकतो. किंवा पंडिता रमाबाईबद्दल असे उद्गार कोणी काढले असाही प्रश्न आपल्याला इतिहासामध्ये येऊ शकतो. अस्पृश्यांवरील निष्ठुर अत्याचारांची कहाणी फुलेंनी कोणत्या ग्रंथामध्ये मांडली? तर अस्पृश्यांची कैफियत असा प्रश्न येऊ शकतो. किंवा अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी कोणते विचार मांडले, कोणत्या कल्पना मांडल्या असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. इराणी आर्य ब्राह्मण आणि मूळचे क्षेत्रपती शाहू यांच्यात संघर्षाचे वर्णन कोणत्या पुस्तकात केलेले आहे? तर गुलामगिरी नावाच्या या पुस्तकामध्ये तो केलेला आहे. कुळवाडी
कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्याचा, छत्रपती शिवाजीचा. हा पोवाडा कोणी रचला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी रचला. अशा फॅक्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील. रिकामी जागा हा ग्रंथ म्हणजे सत्यशोधक समाजाचे बायबल असे विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटले. तर सत्यशोधक समाजाचे बायबल हे कोणत्या पुस्तकाला म्हटलं गेलं तर सार्वजनिक सत्यधर्म. असे अनेक अनेक फॅक्ट्स तुम्हाला या पुस्तकातून मिळणार आहेत आणि परीक्षेमध्ये त्याचा उपयोग होणार आहे. सो आपण जी चर्चा करत होतो की राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि याच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक्स आणि संभाव्य आणि अतिसंभाव्य प्रश्न हे तुम्हाला कोणत्या पुस्तकातून मिळतील, त्याचा अभ्यास कसा करायचा आणि जास्तीत जास्त मार्क्स कसे घ्यायचे, आणि जे मी तुम्हाला हाय स्कोरिंग टॉपिक्सबद्दल सांगितलं होतं, तर हे सर्व हाय स्कोरिंग टॉपिक तुम्हाला या पुस्तकातून कव्हर होणार आहेत, पुस्तकात मिळणार आहेत. आणि ही जी यादी मी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या यादीप्रमाणे तुम्ही तुमचा अभ्यास करायचा आहे. तो अशा पद्धतीने आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा संबंधी जो इतिहास घटक आहे त्यामध्ये हाय स्कोरिंग टॉपिक्स, अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स बघितलेले आहेत आणि ते टॉपिक्स कोणत्या पुस्तकातून कसे कव्हर करायचे आहेत, अनिल कठारे सरांचं पुस्तक कशा पद्धतीने वाचायचं आहे, त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घ्यायचा आहे हे आपण बघितलं. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना फॉरवर्ड करा आणि आत्तापर्यंत जर तुम्ही स्वप्न स्टडी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये अशी महत्त्वाची माहिती मिळत राहील. तुम्ही जर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला तर मलासुद्धा मोटिवेशन मिळेल आणि अशा प्रकारे MPSCसाठी, राज्यसेवेसाठी, कंबाईनसाठी इतर जे काही पुस्तकं आहेत त्यांचीसुद्धा मी अशा पद्धतीचं रिव्ह्यू म्हणा, फीडबॅक व्हिडिओ म्हणा तो घेऊन येईल आणि जेणेकरून तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा होईल. तुम्हाला जर काही कोर्सेस आमचे बघायचे असतील तर स्वप्न स्टडीज ॲप इन्स्टॉल करा, त्याच्यावर अनेक कोर्सेस आहेत, टेस्ट सिरीज आहेत, त्याचा तुम्ही लाभ घ्या. तर एवढं बोलून आज तुमची मी रजा घेतो. भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या.